नंतर मी स्क्रीन देते. बघा, नेक्स्ट थिअरी आपण कोणती बघणार आहे तर CFT, दॅट इज क्रिस्टल फील्ड थिअरी. क्रिस्टल फील्ड थिअरीचं एकच सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की इथं मॅक्झिमम ऍझम्पशन वरती ही थिअरी चालू आहे. ठीक आहे, जे काय सांगते ते कलर प्रॉपर्टी येते कंपाऊंडला, लिगॅन्ड स्ट्रॉंग आहे वीक आहे ते स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजनं काय केलंय प्रूव्ह केलेलं आहे. पण मेन जे त्याचं ऍझम्पशन आहे, आपण बघतो की मेटलला कॅटायन कन्सिडर करतो आणि लिगॅन्डला एनायन, आणि कॅटायन आणि एनायन मध्ये जो काय अट्रॅक्शन होतो तो कोणता होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इथं पॉइंट चार्जेस कन्सिडर करतो आपण. काय कन्सिडर करतो? हा सगळ्यात विकेस्ट ऍझम्पशन आहे, कारण आपल्याला माहित आहे की मेटल आयन बरोबर जेव्हा लिगॅन्ड बॉन्ड करतोय त्यावेळी त्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होत आहे, बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होत आहे, बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट. सो इथं बघा, CFT इज बेस्ड ऑन द फॉलोइंग ऍझम्पशन. पहिला ऍझम्पशन काय आहे, द लिगॅन्ड आर ट्रीटेड ऍज अ पॉइंट चार्जेस. द इंटरॅक्शन बिटवीन मेटल आयन कॅटायन कन्सिडर करतो, आणि लिगॅन्ड एनायन इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. काय कन्सिडर केला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये डेव्हलप होतो, आयोनिक बॉन्ड्स मध्ये, जिथं कॅटायन आणि काय आहे तर एनायन. So there are no orbital interaction between the metal and ligand. मेटल आणि लिगॅन्ड मध्ये कोणताही ऑर्बिटल इंटरॅक्शन कन्सिडर करत नाही. पण मेटल आयनला काय कन्सिडर केला, कॅटायन, आणि लिगॅन्डला काय कन्सिडर केलं, एनायन. दोन्ही पॉइंट चार्जेस झाले. दोन्ही कसले चार्जेस झाले, पॉइंट चार्जेस. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इन अन आयसोलेटेड गॅशियस मेटल ऍटम. ह्याचं मिनिंग समजून घ्यावं. एक जर आयसोलेटेड गॅशियस मेटल आयन कन्सिडर केला तर त्यामध्ये किती ऑर्बिटल, आयसोलेटेड गॅशियस मेटल ऍटम म्हणजे जिथं लिगॅन्ड इंटरॅक्ट करत नाहीयेत, जिथं मग लिगॅन्ड इंटरॅक्ट जेव्हा करत नाहीयेत तर जो तुमचा डी ऑर्बिटल आहे, कोणता ऑर्बिटल आहे, मी घरी दोघांचे पण व्हिडिओ पाठवते, असं करते. टाइमपास किती चाललाय तो, काय आहे की नाही त्याला लिमिट. DXY, DYZ, DXZ, DX स्क्वेअर डॅश Y स्क्वेअर आणि D काय आहे तर हे कधी आहेत, हे 5 ऑर्बिटल आहेत. ह्या 5 ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे जेव्हा हे आयसोलेटेड गॅशियस ऍटम आहेत, म्हणजे जेव्हा यामध्ये लिगॅन्ड इंटरॅक्ट करत. पण जेव्हा लिगॅन्ड इंटरॅक्ट करणार आहे, जेव्हा काय इंटरॅक्ट करणार आहे, जेव्हा कोण इंटरॅक्ट करणार आहे, लिगॅन्ड. सो जेव्हा लिगॅन्ड इंटरॅक्ट करणार आहे, हा मेटल ऍटम चे डी ऑर्बिटल बद्दल सगळं चालेल, कारण जे काही CFT आहे, रोल ओव्हर होते ते फक्त डी ऑर्बिटलच्या अराउंड, डी सबशेलच्या अराउंड रोल होते. हा DXY आहे, हा DYZ आहे, हा DXZ आहे, हा DX स्क्वेअर डॅश Y स्क्वेअर आणि हा काय आहे तर DZ स्क्वेअर. जेव्हा फक्त डी ऑर्बिटल आहे म्हणजे डी सबशेल आहे, लिगॅन्ड बिगॅन्ड इंटरॅक्ट करत नाही, ह्या सगळ्या 5 ऑर्बिटलची एनर्जी काय असते, सेम असते. त्याचं स्प्लिटिंग बिटिंग काय होत नाही, म्हणजे डिजेनरेट ऑर्बिटल्स म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला, कसले ऑर्बिटल्स म्हणतो आपण याला, डिजेनरेटेड ऑर्बिटल्स. कसले ऑर्बिटल्स आहेत हे. सो जर लिगॅन्ड इंटरॅक्ट करायला आला, कोण इंटरॅक्ट करायला आला, लिगॅन्ड, तर ह्या डी ऑर्बिटल्सचं पण काहीतरी इलेक्ट्रॉन क्लाउड असणार आहे, आणि लिगॅन्ड जेव्हा येणार त्यावेळी लिगॅन्ड इंटरॅक्ट करतोय म्हणजे त्याचा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतोय, म्हणजे त्यामध्येही काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. काय असणार आहे. सो जेव्हा लिगॅन्ड ह्या आयसोलेटेड गॅशियस मेटल आयनला इंटरॅक्ट करायला येतो त्यावेळी लिगॅन्डचा इलेक्ट्रॉन क्लाउड आणि ह्या डी ऑर्बिटल्सचा इलेक्ट्रॉन क्लाउड रिपेल होतो. काय होतो, कारण इलेक्ट्रॉन्स रिपेल, इलेक्ट्रॉन क्लाउड आला, काय क्रिएट झाला, रिपल्शन. त्या रिपल्शनच्या वेळी ही जे काय डी सबशेल होतं हे किती एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होतं, 2 एनर्जी लेवल. किती एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होतं, 2. आता मी जे सांगते ऐकून घ्या. जर कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहे,
जर कॉम्प्लेक्स कसा आहे ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल म्हणजे हायब्रिडायझेशन कोणते असते sp3d2 किंवा d2sp3. जेव्हा कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहे आणि हायब्रिडायझेशन d2sp3 किंवा sp3 काय आहे तर d2, त्यावेळी लिगॅंड जो इंटरॅक्ट करतो त्यावेळी लिगॅंड इंटरॅक्शन कसं असतं अलॉंग द ऍक्सिस. लिगॅंड इंटरॅक्शन कसा असतो अलॉंग द ऍक्सिस. ऐकून घ्या हा मी. अलॉंग द ऍक्सिस आहेत म्हणजे जे ऍक्सिसचे ऑर्बिटल्स आहेत त्यांना रिपल्शन जास्त होणार आहे. कोण आहेत ऍक्सिसला ऑर्बिटल dx² डॅश y² आणि dz². जिथं रिपल्शन जास्त त्याची एनर्जी पण काय होणार आहे वाढणार आहे. ठीक आहे ओके फाईन. आणि जर कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रल आहे, जर कॉम्प्लेक्स काय आहे टेट्राहेड्रल, तर लिगॅंड जेव्हा इंटरॅक्ट करतात तर कुठं इंटरॅक्ट करतात तर अलॉंग द प्लेन इंटरॅक्ट करतात. जेव्हा टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, कसली जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल, तेव्हा लिगॅंड इंटरॅक्ट करताना कुठे इंटरॅक्ट करतात अलॉंग द प्लेन इंटरॅक्ट करतात. कसे इंटरॅक्ट करतात हा मग अलॉंग द प्लेन. मग टेट्राहेड्रल जॉमेट्री जर असेल तर हे जे अलॉंग द प्लेन आहे ह्याला रिपल्शन काय असणार आहे जास्त, त्यामुळे ह्या 3 ऑर्बिटलची एनर्जी जास्त असणार आहे. पण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसचं बघूया. कशाचं बघूया हा. मग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सला मी काय म्हटलं तुम्हाला, जे डिजनरेटेड ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी काय राहणार नाहीये सेम राहणार नाही आणि ते स्प्लिट होणार. किती एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होणार 2. कोणती एक आहे T2G आणि एक काय आहे तर EG. T2G मध्ये काय आहे dxy dyz आणि d काय आहे तर xz. dxy dyz आणि dxz. आणि EG मध्ये कोण आहे तर dx² डॅश y² आणि dz². हे 2 ऑर्बिटल आहेत. असं का झालं हे dx² y² dz² ऑर्बिटलची एनर्जी का जास्त झाली, कारण जेव्हा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते त्यावेळी लिगॅंड इंटरॅक्ट करताना कसं करणार आहेत अलॉंग द ऍक्सिस. सो अलॉंग द ऍक्सिस जे ऑर्बिटल्स असणार आहेत त्यांचा रिपल्शन काय असणार आहे जास्त. अलॉंग द ऍक्सिस जे आहे त्यांचा रिपल्शन काय असणार आहे जास्त. मग अलॉंग द ऍक्सिसचं रिपल्शन जर जास्त असेल तर ते ऑर्बिटल्सची एनर्जी काय असणार आहे जास्त. मग त्यामुळे तुमचा जो डी सबशेल होता तो 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट झाला T2G आणि EG. मग ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स असतो त्याला डेल्टा ओ म्हणतो. काय म्हणतो ओ का ऑक्टाहेड्रल आहे म्हणून. ओ का ऑक्टाहेड्रल आहे आणि डेल्टा ओ म्हणजे काय आहे तर स्प्लिटिंग एनर्जी. कसली एनर्जी स्प्लिटिंग एनर्जी. अजून एक असते पीई म्हणजे काय असते तर पेअरिंग एनर्जी. आता मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐकायचं. ऐका मी काय सांगते ते. जर लिगॅंड स्ट्रॉंग लिगॅंड आहे, काय लिगॅंड आहे स्ट्रॉंग लिगॅंडच्या केसमध्ये पेअरिंग एनर्जी कमी असते आणि स्प्लिटिंग एनर्जी काय असते तर जास्त. मग कोणती एनर्जी कमी आहे पेअरिंग. एनर्जी ज्याला कमी लागते ते मी पटकन करणार कारण एनर्जी कमी तर स्टॅबिलिटी जास्त. सो जेव्हा स्ट्रॉंग लिगॅंड इंटरॅक्ट करतोय त्यावेळी पेअरिंगला म्हणजे इलेक्ट्रॉनला पेअर होण्यासाठी एनर्जी काय लागते कमी. इलेक्ट्रॉनला पेअर व्हायला एनर्जी काय लागते कमी. हे बघा हे D1 आहे, हे D2 आहे, हे D3 आहे आणि हा D4 आहे. इथे सगळे प्रिन्सिपल फॉलो होतात. ऑफबॉस प्रिन्सिपल, हंट्स मल्टिप्लिसिटी रूल, पॉयलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. जेव्हा फिलिंग होणार कोणाचं होणार लोअर एनर्जी लेवलचं. लोअर एनर्जी लेवलचं D1 D2 D3 भरलं. आपण काय म्हटलं कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे किंवा हाय स्पिन आहे ते कुठून अप्लाय होणार आहे D4 टू कुठे अप्लाय होणार आहे D7. का D4 टू D7 समजते का, कारण जो चौथा इलेक्ट्रॉन आहे कोणता इलेक्ट्रॉन आहे
तो इथं पेअर पण होऊ शकतो किंवा वर जाऊ शकतो. मी काय सांगता ऐकून घ्या. जो चौथा इलेक्ट्रॉन आहे तो एकतर पेअरिंग करू शकतो किंवा वर जाऊ शकतो. आता इथं बघा, जर लिगँड स्ट्रॉंग आहे, काय आहे, तो जो फोर्थ इलेक्ट्रॉन आहे त्याला पेअरिंगला एनर्जी काय लागणार, कमी, आणि स्प्लिटिंगची एनर्जी काय असणार आहे, जास्त. त्यामुळे तो काय म्हणणार, मला पेअर झालेला मला बरं आहे, म्हणून तो पेअर करणार. समजतंय? स्ट्रॉंग लिगँडच्या केसमध्ये पेअरिंग एनर्जी कमी असते आणि स्प्लिटिंग एनर्जी काय असते, जास्त. त्यामुळे ते फेवर करतात पेअरिंग एनर्जी. कमी एनर्जीचं जातात तिथं जातात. समजतं मी काय सांगितलं? या सोनू, जर एखादा लिगँड, कसला लिगँड आहे सांगा, जर एखादा लिगँड कसला लिगँड आहे सांगा, वीक लिगँड, त्या केसमध्ये उलट असते, पेअरिंग एनर्जी काय असते, जास्त, आणि स्प्लिटिंग एनर्जी काय असते, कमी. मग पेअरिंगला एनर्जी जास्त लागते, तर ते काय म्हणते, ठीक आहे, कशाला इथंच बसायचं, ह्याला पेअर करायला मला एनर्जी जास्त लागते, त्यापेक्षा मी वरच्या एनर्जी लेवलला जातो, D4. समजते का? आणि हे कोणाला ऍप्लिकेबल आहे, D4, D5, D6 आणि D7. D4, D5, D6 आणि D7. D8, D9, D10 ला लो स्पिन हाय स्पिनचा संबंध येत नाही. म्हणजे बघा, स्ट्रॉंग लिगँड ज्या केसमध्ये पेअरिंग एनर्जी कमी आणि स्प्लिटिंग एनर्जी जास्त आहे, त्यावेळी त्याला लो स्पिन म्हणतो, कारण तिथं स्पिन पेअरिंग होते. काय होते, समजलं का मी जे सांगते? यस ऑर नो? परत, वीक लिगँड जे कॉम्प्लेक्सेस जे फॉर्म होतात ते काय असतात, हाय स्पीड असतात, कारण तिथं ते काय असतात, तर स्पिन फ्री असतात. काय असतात, हे काय असतात, स्पिन फ्री. स्पिन पेअरिंग होत, स्पिन पेअरिंग होत, स्पिन पेअरिंग होत आहे का, नाही होत, स्पिन फ्री असतात. कसे असतात ते, समज में आ रहा है? यस ऑर नो? हे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये झालं. कोणाच्या कॉम्प्लेक्समध्ये झालं, आणि ही ऑक्टाहेड्रलची एनर्जी ही आहे ना, इथून वरती काय असते तर 4DQ असते आणि खाली काय असते तर 6DQ असते. हे युनिट आहेत DQचे. आता हे जर मी टेट्राहेड्रल साठी बघितलं, कॉम्प्लेक्सचं टेट्राहेड्रल आहे, टेट्राहेड्रलला सिमेट्री बिमेट्री नसते बाळांनो, सिमेट्री नसते तर EG येत नाही. जर तुमचा कॉम्प्लेक्स कसा आहे, जर तुमचा कॉम्प्लेक्स काय आहे, टेट्राहेड्रल आहे, कॉम्प्लेक्स काय आहे, टेट्राहेड्रल, तर D1, D2, D3, D4 जे काय असेल ते, हे बघा, D5, इथं अलॉंग द प्लेन इंट्रॅक्शन जास्त असतं लिगँडचा, अलॉंग द प्लेन इंट्रॅक्शन लिगँडचं काय असतंय, जास्त. त्यामुळे इथं डी सबशेल स्प्लिट होताना अलॉंग द प्लेन हायर एनर्जी असते, बिलो द प्लेन अलॉंग द ऍक्सिसची काय असते, लोअर एनर्जी. समजतंय? जे अलॉंग द प्लेन्स लिगँड्स येणार आहेत ना, मग प्लेनचे कोण आहेत, DXY, DYZ आणि DXZ ऑर्बिटल आहे, त्यांची एनर्जी जास्त असते. आणि परत ह्यामध्ये ही जी स्प्लिटिंग एनर्जी असते त्याला डेल्टा T म्हणतो, आणि इथली जी स्प्लिटिंग एनर्जी असते ना, ती 4/9 ऑफ डेल्टा O असते. टेट्राहेड्रलची जी स्प्लिटिंग एनर्जी असते इंटू 4/9 केलं की टेट्राहेड्रलची स्प्लिटिंग एनर्जी येते. कोणाची स्प्लिटिंग एनर्जी येते, कोणाची स्प्लिटिंग एनर्जी येते, समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? कॉन्सेप्ट समजतंय मी काय सांगितलं, डोक्यात बसतंय मी काय सांगितलं ते? हा, हे फक्त टेट्राहेड्रललाच अप्लाय होतंय, स्क्वेअर प्लॅनरला अप्लाय होत नाही. आणि इथं फक्त आपण काय लिहितो, E, आणि इथं काय लिहितो, T2. G लिहित नाही, कारण G डिनोट सिमेट्री, आणि इथं काही सिमेट्रीचा संबंध येत नाही, जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे. कसली जॉमेट्री आहे, कसली जॉमेट्री आहे, टेट्राहेड्रल. समझ में आया जो मैंने बोला, यस और नो? सबसे इंपॉर्टेंट पॉइंट यही है
जर स्ट्रॉंग लिगँड आहे तर पेअरिंग एनर्जी कमी लागते, म्हणजे इलेक्ट्रॉनला पेअर व्हायला एनर्जी कमी लागते, स्प्लिट व्हायला एनर्जी, इलेक्ट्रॉन हायरला जायला एनर्जी जास्त लागते, मग पेअरिंग करून टाकता येते. मग ते स्ट्रॉंग लिगँड असतात, त्याचं स्पिन पेअरिंग असल्यामुळे ते लो स्पिन कॉम्प्लेक्स असतात. कसले कॉम्प्लेक्स असतात ते? कसले कॉम्प्लेक्स असतात ते? लो स्पिन. ठीक आहे, इथं बघा. हा, हे झालेलं ना. आता पुढचं बघा. काय म्हटलं? इन अन आयसोलेटेड गॅशियस मेटल आयन 5 जे ऑर्बिटल्स असतात दे हॅव सेम एनर्जी. त्यांची एनर्जी काय असते? सेम एनर्जी म्हणजे डी जनरेट असतात ते. दे आर डी जनरेट म्हणजे त्या 5 ऑर्बिटलची एनर्जी काय असते तर सेम असते. पुढं, जेव्हा लिगँड, when a ligand approaches the metal ion, they create a crystal field around the metal ion. If it were symmetrical, म्हणजे जे काही लिगँड आले ते सगळ्या डिरेक्शन सेम आले असते, म्हणजे अलॉंग द ऍक्सिस पण आणि अलॉंग द प्लेन पण. लिगँड येताना अलॉंग द ऍक्सिस पण आले असते आणि अलॉंग द काय आले असते? प्लेन. तर त्या डी सबशेलचं स्प्लिटिंगचं संबंध येत नव्हतं, कारण त्याची सिमेट्री डिस्टर्ब झाली नसती. ते सांगितले की when the ligand approaches the metal ion, they create crystal field around the metal ion. If it were symmetrical, the degeneracy of d orbital will remain intact. पण असं नसतंय, Usually the field created is not symmetrical. Usually जे field create केलेली असते ती symmetrical नसते, and the degeneracy is destroyed. म्हणजे 5 ऑर्बिटलची एनर्जी सेम राहणार नाही. मग काय होणार? द डी ऑर्बिटल स्प्लिट्स इनटू 2 स्टेट. किती सेट्स मध्ये स्प्लिट होतात? 2. मग 2 सेट कोणते आहेत? डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, ज्याला आपण T2G, ज्याची एनर्जी काय असणार आहे? लो. जर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर. आणि डी एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर इज कॉल्ड एज EG. These two sets of orbitals now have different energies. कसले energies आहेत त्यामध्ये? So a separation of energies of these two sets of orbitals is called as crystal field splitting. And the crystal field splitting parameter, this is determined by delta O. Splitting energy ज्याला आपण म्हणतो. कसली एनर्जी म्हणतो आपण ज्याला? कसली एनर्जी म्हणतो ज्याला आपण? For octahedral, the delta O depends on the strength of the ligand. Splitting energy कशावरती डिपेंड राहते? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कशावरती डिपेंड राहते? स्ट्रेंथ ऑफ द लिगँड. स्ट्रेंथ ऑफ द लिगँड. हा, द लिगँड्स आर देन क्लासिफाइड ॲज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड किंवा वीक फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड आर दोज इन विच डोनर ॲटम आर, ऐकून घ्या, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स कोण आहे? ज्यामध्ये डोनर ॲटम कार्बन, नायट्रोजन, फॉस्फर आहे. कोण आहे? मग सायनाइड, आयसोसायनाइड, कार्बोनिल्स, अमोनिया, इथिलीन डायमाइन, टेट्रा ऍसिटेट आणि इथिलीन डायमाइन हे सगळे कसले लिगँड्स आहेत? हा, सो दे कॉज लार्जर स्प्लिटिंग. स्ट्रॉंग लिगँड असल्यामुळे स्प्लिटिंग काय होत आहे? जास्त. So they cause larger splitting of d orbital and pairing of electron is favored. What is favored? कारण इथं स्प्लिटिंग एनर्जी जास्त आहे आणि पेअरिंग एनर्जी कमी आहे. स्प्लिटिंग एनर्जी जास्त आहे आणि पेअरिंग एनर्जी कमी आहे. Now, this ligand tends to form low spin complexes. Weak ligand field are those in which donor atoms are कोण असतात? वीक फील्ड लिगँड कोण असतात? ज्यामध्ये डोनर ॲटम हॅलोजन किंवा ऑक्सिजन किंवा काय आहे तर सल्फर. फॉर एक्झाम्पल कोण? F minus Cl minus Br minus I minus SCN minus C2O4 2 bypass आणि H2O आणि कोण? H2. In case of this ligand, delta O parameter म्हणजे स्प्लिटिंग एनर्जी छोटी असते. Splitting energy smaller compared to the energy required for the pairing of electrons. For the pairing of, so which is called as electron pairing energy. कसली एनर्जी म्हणतो आपण ह्याला? इलेक्ट्रॉन पेअरिंग एनर्जी.
सो द लिगँड्स देन कॅन बी अरेंज्ड इन ऑर्डर. व्हॉट अरेंज? हे बघा, ऑर्डर सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट लिगँड कोण असतात? कार्बोनिल. वीकेस्ट लिगँड कोण आहे? I मायनस. ही सिरीज आहे. Now let us understand splitting of d orbital and the formation of octahedral complexes. In octahedral environment, the central metal ion is surrounded by how many ligands? 6 ligands. Ligand approaches the metal ion along the axis, x-axis, y-axis and z-axis. As the ligands approaches the metal ion, the degeneracy of d orbital is resolved. म्हणजे ते सेम राहत नाही. मग ते सेम राहत नाही तर ते काय होतात बाळांनो? स्प्लिट. काय होतात? स्प्लिट. मग स्प्लिट किती एनर्जी लेवलला होतात? 2 एनर्जी लेवलला. विथ अ क्लोजर, हे बघा हा, विथ द क्लोजर अप्रोच ऑफ लिगँड along the axis, the doubly degenerate x square, dx square, y square, dz square orbital experiences higher and larger repulsion than the triply degenerated T2G as shown in the figure. So the delta O parameter is equal to 10 dq. किती dq? 10 dq units with a configuration splitting of T2G and EG levels. D1, D2, D3 हे कायम T2G ऑक्युपाय करणार आहेत. कोण ऑक्युपाय करणार आहे? And electron T2G occupy and obeys the Hund's multiplicity rule. For the electronic configuration, कोणतं? D1, D2, D3 किंवा D8, D9, D10 हाय स्पिन लो स्पिनचा संबंध येत नाही. कसं संबंध येत नाही? Only the electronic configuration whose configuration is D4 to we can say if the complex is high spin or low spin. म्हणजे तो स्पिन पेअर होणार का स्पिन फ्री होणार? टोटली लिगँड वरती डिपेंड राहते. कशावरती डिपेंड राहते? लिगँड. मग हे बघा, हे एक्झाम्पल दिले. ठीक आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग क्रिस्टल फील्ड पॅरामीटर काय आहे? विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग? टाइप ऑफ लिगँड. असा लिगँड जो इझिली लोन पेअर देऊ शकतो इज अ स्ट्रॉंगर लिगँड. असा लिगँड जो इझिली स्ट्रॉंगर लिगँड. असा मेटल आयन ज्याच्यावरती चार्ज काय आहे? जास्त. असा मेटल आयन ज्याच्यावरती चार्ज काय आहे? सो बघा, अ मॅग्निट्यूड ऑफ अ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग डिफरन्स जो आहे ते डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द लिगँड. जेवढा जास्त स्ट्रॉंगर लिगँड असणार आहे तेवढं जास्त स्प्लिटिंग असणार आहे. The strong ligand those appears in the spectrochemical series approaches closer to the central metal ion, which results in a larger splitting. आणि दुसरं काय? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन. जेवढं जास्त ऑक्सिडेशन स्टेट CO2+ आणि CO3+ आहे, CO3+ स्प्लिटिंग जास्त, पुलिंग स्वतःकडे जास्त. कारण जेवढं चार्ज जास्त मेटल आयन वरती तेवढा इझिली तो अट्रॅक्ट करणार आहे समोरच्या लिगँडला. हा, सो higher the positive charge is able to draw ligand closer to it. जेवढं चार्ज जास्त कॅटायन वरती तेवढा इझिली तो लिगँडला ओढणार आहे. आणि जेवढा इझिली लिगँडला ओढेल तेवढं जास्त स्प्लिटिंगची पॉसिबल आहे रिपल्शनमुळे. ठीक आहे. सो विथ द लोअर वन, so thus the metal with a higher oxidation state results in a larger separation of T2G and EG sets of orbital. So the trivalent metal ion causes larger crystal field splitting than the corresponding divalent ion. Color of the complex. आता color of the complexes काय येतं बघा. हा इथं बघा काय आहे? हा इलेक्ट्रॉन लोअर एनर्जीला आहे. जर ह्याला हायर एनर्जीला जायचंय तर हा काहीतरी एनर्जी काय करणार आहे? ऍब्झॉर्ब करणार आहे. मग एनर्जी ऍब्झॉर्ब करणार E इज इक्वल्स टू काय असते तर H-nu. आणि H-nu म्हणजे काय असतंय? C लॅम्बडा. म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब करतोय म्हणजे काहीतरी वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करतोय. मग काय सगळी वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब होत नाही, थोडी वेव्हलेंथ काय होते? ट्रान्समिट होते. त्यामुळे ज्या कलरची वेव्हलेंथ तो ऍब्झॉर्ब करतो ना त्याचं कॉम्प्लिमेंटरी कलर सोल्युशनला येत असतो ड्यू टू ट्रान्समिशन. सिंपल सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला आता. कलर ऍज डिस्कस्ड अबाउट
The formation of complex of an octahedral complex is accompanied by splitting of d orbital into two energy levels T2g and Eg. A separation of these two sides of orbital delta delta 0 O, which can be measured from the experiment. The delta O corresponds to certain frequencies of electromagnetic radiation, usually in which region? Visible region. Vibgyor colors. Kasle colors? Vibgyor. So, a color complementary to the absorbed frequency. जो ज्या कलरचं वेव्हलेंथ त्यानं ऍब्झॉर्ब केलं त्याचं कॉम्प्लिमेंटरी कलर सोल्युशनला येतं. त्याचं is thus observed. So consider TiH2O63 complex. The central metal ion has electronic configuration 3D and electron occupies which orbital? T2 orbitals. मग आता तो lower to कुठे जंप करणार आहे? Higher. Lower to कुठे जंप करणार आहे? Higher. So the absorption of wavelength of light corresponds to delta O parameter, promotes an electron from T2 G level. Such energy gap is in the case of TiH2O63 plus complexes किती आहे? Energy gap हे वेव नंबर आहे, न्यू बार आहे, न्यू बार काय हा वेव नंबर आहे हा, म्हणजे 520 नॅनोमीटर वेवलेंथ झाली आणि एनर्जी झाली. अँड कॉम्प्लिमेंटरी कलर ही जी वेवलेंथ ऍब्झॉर्ब केली त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर टू द कॉम्प्लेक्स इम्पार्ट झाला. कोणता कलर इम्पार्ट झाला तर व्हायोलेट कलर. कॉम्प्लेक्स अरायझेस फ्रॉम डी टू डी ट्रान्झिशन. टेट्राहेड्रल मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं सिमेट्री नसते. काय नसते? काय नसते? सिमेट्री. A pattern of splitting of d orbital, which is a key in the crystal field theory, is dependent on the ligand field environment. This is illustrated for the tetrahedral ligand field environment. The tetrahedral structure having the metal atom at the center and 4 ligands occupying the corners in a tetrahedral geometry. In a which geometry? 4 corners म्हणजे in a tetrahedral geometry ज्यामध्ये बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असतं. ठीक आहे. हे बघा इथं काय फरक आहे सांगा मला. काय आहे? ऑक्टाहेड्रलला Eg वरती असतं, T2G काय असतं? खाली. टेट्राहेड्रलला उलट असते. T2 इथं G पण वापरत नाही ऍक्च्युली. T2 वरती असतं आणि Eg कुठं असतं तर खाली असतं. ठीक आहे. इथं बघा the dxy, dyz, dxz orbitals with their lobes lying between the axis points towards the ligand. So on other hand, dx square, y square and dz square orbital lie between the metal ligand bond. So dxy, yz and xz orbital experiences more repulsion in the tetrahedral complexes from the ligand compared to that of dx square, y square and dz square. Due to larger such repulsion, dxy, yz, xz orbitalची एनर्जी काय असते? हायर. आणि x square, y square, dz square ची कमी असते. Each electron entering in one of the dxy, yz orbital raises the energy by 4 dq. किती dq ना एनर्जी रिलीज वाढवते? 4 dq. ओके. whereas occupying at dxy, x square, y square, z square ती कमी करते. किती dq ना? 6 dq. किती dq? 6. मी दाखवलं पण तुम्हाला तेव्हापासून 4 dq आणि 6 dq 10 dq चे एनर्जी लेवल आहेत. हे सगळं हायपोथेटिकल आहे. स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल म्हणजे जी टेट्राहेड्रलची जॉमेट्रीची जी स्प्लिटिंग एनर्जी असते ती किती असते तर 4/9 ऑफ काय असते तर ऑक्टाहेड्रल. काय असते? 4/9. कशाची 4/9 असते? ऑक्टाहेड्रलची. compared to the for the octahedral environment. So the crystal field of splitting d orbital in a tetrahedral ligand is compared with the octahedral जी 4/9 आहे. ठीक आहे. The pairing of electron is not favored in tetrahedral structure. Tetrahedral structure मध्ये pairing favor केलं जात नाही. For example, D4 configuration and electron would occupy always T2G energy level. Eg energy level कधी occupy करणार नाही कारण दरवेळी तेवढी एनर्जी वाढते. So typical metal complexes with metal ion D8 कोण आहे?
NiCO4 favors which formation? टेट्राहेड्रल. कसलं फॉर्मेशन? टेट्राहेड्रल. लास्टचा एक पॉइंट आहे, कोणता आहे तर ऍप्लिकेशन. मी तुम्हाला स्टार्टिंग टॉपिक जेव्हा सांगितलं त्यावेळेस सांगितलं. क्लोरोफिल माहित ना? क्लोरोफिल काय असते? क्लोरोफिल कुठं असतं? क्लोरोफिल प्लांट्स. एमजी कॉम्प्लेक्स कसला कॉम्प्लेक्स होतो आपल्याला? एमजी कॉम्प्लेक्स म्हणजे तो कोण आहे? मेटल कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. आपलं हेमोग्लोबिन आहे ना बॉडीमध्ये, ऑक्झी हेमोग्लोबिन, परत मेटल कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे? Several biologically important natural compounds are metal complexes. They play important role in number of processes occurring in plants and animals. For example, chlorophyll present in the plant is a complex of magnesium. Hemoglobin present in blood is a complex of oxyhemoglobin, complex of iron metal. Now, in medicines, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं सिस्प्लॅटिन. कोण? सिस्प्लॅटिनचं फॉर्म्युला काय असते? PT NH3 ट्वाइस आणि काय असते तर Cl2. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरलं जात आहे. कोणत्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं? कॅन्सर ट्रीटमेंट. PT कॉम्प्लेक्स, PT complexes cisplatin is used in treatment of cancer. EDTA is used in treatment of lead poisoning. lead poisoning होते ना? नेक्स्ट बघा, टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर. बोरचं पाणी असते त्याचं क्षार काउंट केलं जातं, तो किती हार्ड आहे तो EDTA काउंट केला जातो. इथिलीन डायमंड टेट्रासिडेट हेक्साडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे तो? हा. The hardness of water is due to presence of Ca2 plus and Mg2 plus ion. The ligand EDTA forms stable complexes Ca2 plus and Mg2 plus. It can therefore be used to estimate hardness in electroplating. Usually stable coordination complexes on dissolution dissociates to small extent and furnishes a controlled supply of metal ion. The metal ion when reduced forms a clump. Clump म्हणजे गाठा फॉर्म करतो असे टुगेदर, छोटे. हा, clump together to form a cluster or a nano particles. आपण बघितलंय पण सोडियमचे 100 ते 500 सोडियम ऍटम्स आहेत, त्यांचा क्लस्टर फॉर्म होतो, ग्रुप फॉर्म होतो, गुच्पा फॉर्म होतो आपण असं म्हणतो. So when coordination complexes are used, the ligand in the complex keep the metal atom well separated from the each other. इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये मेटल सरफेस वरती इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रोप्लेटिंग केला तर दरवेळी सोडियम वरती सोडियम असं जाऊन बसू शकतं, किंवा झिंक वरती झिंक जाऊन बसू शकतं टुगेदर, कारण गुच्पा होऊन बसतो तो. पण कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स घेतला तर ते काय करतात? दर मेटल आयन पर्टिक्युलरली त्या जागेला जाऊन बसतो, कारण त्याला लगेच चिटकून लिगँड्स हे नाही आहेत. काय नाही आहेत? मेटल्स नाही आहेत. मेटल आहे, लिगँड आहे, मेटल आहे, लिगँड आहे, मेटल आहे, लिगँड आहे. तो सेपरेटेड डिस्टन्स आहे. सेपरेटेड डिस्टन्स असल्यामुळे ते इझिली काय करतात? एक प्रॉपर पोझिशन जाऊन सरफेस वरती अचीव करतात. सो दिस मेटल atoms tends to form a protective layer on the surface. For example, KAgCN twice. ते सिल्वर प्लेटिंग आहे म्हणतो ना, सिल्वर प्लेटिंग आहे, गोल्ड प्लेटिंग आहे. हा, ते गोल्ड प्लेटिंग आणि सिल्वर प्लेटिंग मध्ये असं यूज केलं. KAgCN ट्वाइस हे गोल्ड प्लेटिंग साठी वापरलं जातं आणि हे सिल्वर प्लेटिंग. फाइंड ऍप्लिकेशन्स इन द इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ दिस नोबल मेटल्स. ऑफ दिस व्हाट? नोबल मेटल्स. समझ में आया यहाँ तक? यस और नो? सो हा कसला? हा कोणता टॉपिक संपला आपला? कोऑर्डिनेशन कंपाउंड.